शुभदा आणि भावना या दोघीही अत्यंत जिवलग मैत्रिणी हॉस्टेलमध्ये राहत होत्या, जिथे जातील तिथे एकत्रच दिसत असे. त्यांना एकमेकीशिवाय करमतही नसे. दोघीही कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होत्या. वर्ष संपत आले होते, परीक्षाही झाल्या होत्या. हॉस्टेलच्या नियमानुसार आता हॉस्टेलची रूम खाली करायची होती. आता आपल्या गावी परतण्याची तयारी सुरू झाली होती. भावनाला मात्र खूप वाईट वाटत होते. काही महिने आता दोघी एकमेकींना भेटणार नाही म्हणून जरा चिडचिड ही करत होती. शुभदाने नेमके हेरले आणि तिला समजावू लागली, पण काही केल्या ती दुःखीच होती. शुभदाने शेवटी शक्कल लढवली आणि तिला सांगितले, असे करूयात का, माझ्या बरोबर तूही चल ना माझ्या गावी. तशी भावनाने आनंदाने मिठीच मारली. भावनाने आपल्या घरी फोन करून सांगितले की मी शुभदा बरोबर तिच्या गावी जात आहे. सकाळी लवकर उठून गावी कोल्हापूरला जायला निघाल्या. पुणे स्टेशनला ट्रेन लागलीच होती. दोघींनीही सोयीनुसार जागा पकडून छान पैकी गप्पा मारू लागल्या. गप्पांच्या ओघात ट्रेन कधी निघाली हेही त्यांना कळले नव्हते. 5 ते 6 तासांमध्ये त्या कोल्हापूर स्टेशनला पोहोचल्या होत्या. शुभदाने घरी तासाभरापूर्वीच सांगितले होते घ्यायला या म्हणून. ट्रेनमधून लगेच घेऊन उतरल्या आणि स्टेशनच्या बाहेर आल्या. शुभदाचा लहान भाऊ सागर त्यांचीच वाट पाहत होता. त्या दोघींना बघताच पुढे सरसावून दोघींचेही लगेच घेऊन गाडीच्या डिकीमध्ये ठेवले. शुभदाने आपल्या लहान भावाची सागरची ओळख करून दिली. गाडीत दोघीही कुजबुजत होत्या. शुभदा भावनाची मस्करी करत म्हणत होती, काय गावडला का माझा भाऊ तुला, आणि भावना लाजून तिला गप्प बैस म्हणत चिमटा काढत होती. 1 तासाभरात ते त्यांच्या घरी पोहोचले. घरात पोहोचताच शुभदाने आईला घट्ट मिठी मारली. तोपर्यंत सागरने त्यांचे सामान त्यांच्या रूममध्ये आणून दिले. दोघीही प्रवास करून खूप थकल्या होत्या. रात्रीचे जेवण करून दोघीही त्यांच्या रूममध्ये झोपी गेल्या. खिडकीतून पडलेल्या उन्हाच्या किरणांनी दोघींनाही जाग आली. उठून त्यांनी हॉस्टेलला जसे एकत्र अंघोळ करायच्या तसेच इथेही एकत्रच अंघोळ करून बाहेर आल्या. त्या दोघींचे नाते बघून घरच्यांनाही ही नवल वाटत होते. जणू सख्या बहिणीत जाणवत होत्या. मस्तपैकी बऱ्याच दिवसांनी घरचा नाश्ता मिळाल्याने तृप्त होऊन दोघींनीही खाल्ला. भावना लहानपणापासून शहरातच लहानाची मोठी झाली होती. तिला गावाबद्दल नवल वाटत होते. आपल्याला पण गाव असावं, गावी जावे असे नेहमीच वाटायचे. पण तिच्या आई वडिलांनी प्रेम विवाह केल्याने, त्यांच्या गावाकडील लोकांनी संबंधन ठेवल्याने त्यांचा गावाशी कसलाच संबंध नव्हता. भावनाला गाव बघायचे होते. ती शुभदाच्या मागे लागली. चल ना आपण गाव फिरून येऊ. तिनेही मान्य केले आणि 2 ते 3 दिवस छान पैकी गावात फेरफटका मारून यायचे. तिच्यासाठी हा अनुभव खूप नवीन होता. ते गावचे एक वैशिष्ट्यपूर्ण वातावरण तिला खूपच भावले होते. पुढच्या दिवशी भावनाने तिच्या आईकडून छानशी साडी नेसून तयार होऊन आली आणि तिच्या मागे लागली. आज मात्र शुभदा कंटाळली होती. ती टाळाटाळ करू लागली. तितक्यात सागर तिथे आला. शुभदाने सागरला तयार केले की भावनाला आपले शेत विहीर सार काही दाखव आणि भावनाला त्याच्या बरोबर जायला सांगितले. असेही बघताच क्षणी सागर तिला व्यक्ती म्हणून छान आणि आवडलाही होता. दोघेही बाईकवरून निघाले आणि शेताजवळ येता बाईक लावून तिला शेत पायी पायी फिरवून दाखवू लावला. आज ख्या अर्थाने शेत कस असतं हे ती अनुभवत होती. सारखाही तिच्याकरिता नाविन्यपूर्ण होते आणि सागरला ती सारखाही कोणते पीक आहे, कस लावतात, काय करावे लागते, नांगरणी म्हणजे काय, असे विचारत होती आणि माहिती करून घेत होती. सागरनेही यामधली तिची गोडी पाहून सर्व काही सांगितले. यामध्ये दुपार कधी झाली हे कळलेच नाही. सागर आणि भावना यांच्यामध्ये छान मैत्री झाली होती. आता ते त्यांच्या शेतातल्या विहिरी जवळ होते. विहीर पाहून ती इतकी भारावून गेली की तिचा तोल जाऊन विहिरीत पडणार. इतक्यात सागरने तिला मागे ओढून सावरले. या गडबडीत दोघेही तिथेच असलेल्या वाळूच्या ढिगायावर पडले. तिला सावरताना तिच्या साडीचा पदर निसटून ती त्याच्या अंगावर पडल्याने दोघेही अशा अवस्थेत अति जवळ आले होते. मोहून टाकणारे अतीव सौंदर्याने सागर मोहित झाला होता. काही वेळ दोघांच्याही नजरा एकमेकात गुंतल्या होत्या. काही क्षण जाता दोघेही स्वतःला सावरत बाजूला झाले. काही वेळ दोघेही शांत होते. पुन्हा दोघे गप्पा मारू लागले. अजून छानसा कोणता स्पॉट आहे का असे विचारता सागरने हो आहे ना, पण जरा लांब आहे, आपणास परतण्यास उशीर होईल असे सांगितले.
हे ऐकून भावनाने त्याला विनंती केली की चल ना, दाखव तो स्पॉट. तिच्या लाघवी बोलण्याला तो नकार देऊच शकला नाही. लगेचच ते त्या जागी जाण्याकरिता निघाले. पोहोचेपर्यंत 4 वाजले होते. तो टेकडी सारखा भाग आणि सपाट पठार होते आणि एक पडीक असे झोपडे, त्याला झोपडी पण म्हणता येणार नाही अशी पडीक जागा होती. त्या पठारावरून अतिशय सुंदर नजारा दिसत होता. अप्रतिम असे दृश्य सारे होते. तिने सागरचे याकरिता खूप आभार मानले. अचानक वातावरण एकदम बदलेले आणि पावसाची चिन्ह दिसू लागली. सागर लगेच निघायची घाई करू लागला, पण ते नयनरम्य नजारा पाहून मंत्रमुग्ध झालेली भावना तेथून निघायचे नावच घेत नव्हती. सागरला ज्याची भीती होती तेच घडले. पावसाने जोरदार हजेरी लावली. आता मात्र भावना जागी झाली आणि दोघांनाही काय करावे सुचत नव्हते. काही अंतरावर असलेल्या त्या पडीक घरात पळत गेले, मात्र तोपर्यंत दोघेही पुरते भिजले होते. तिकडे घरी सगळे काळजीत होते. दोघे कुठे आणि कसे आहेत, इतका वेळ का झाला. इकडे दोघेही चिंब भिजले होते. त्यात भावनाने साडी नेसली होती. त्या चिंब भिजलेल्या साडीत भावनाचे रेखीव शरीर उठावदार दिसत होते. त्यात मुळात ती खूप सुंदर होतीच. सागर तिच्या या सौंदर्याकडे पाहतच राहिला. भावना मात्र लाजून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती, पण चिंब भिजलेल्या अवस्थेमुळे ते तिला शक्य होत नव्हते. सागरच्या ही गोष्ट लक्षात येताच तो इतरत्र पाहू लागला. इतक्यात भावनाच्या समोर पाल पडल्याने तिने किंचाळून घाबरून सागरला घट्ट मिठी मारली. अचानक घडलेल्या या प्रसंगाने सागरने तिला धीर देण्याचा प्रयत्न केला, पण भावना अजूनही घाबरलेलीच होती. तिने अजूनही सागरला घट्टच पकडून ठेवले होते. सागरला तिच्या हृदयाची स्पंदने स्पष्ट जाणवत होती. सागरने आपल्या दोन्ही हातांनी तिचा चेहरा हातात घेऊन मी आहे ना आणि हसून साधी पाल तर होती, तिला इतकी घाबरलीस वेडी असे म्हणून पुन्हा हसला. आता जरा तिची भीती कमी झाली आणि जराशी तिने मिठी सैल केली. दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवले होते. सागरला आता राहवले नाही. त्याने तिच्या डोळ्यांच्या पापण्यांना आपल्या ओठांनी स्पर्श केला. तशी भावना अंगंग रोमांचित झाली होती. दोघांच्याही आयुष्यातील हा रोमांचित करणारा पहिलेच चुंबन असा सुखद प्रसंग अनुभवत होते. आता मात्र भावनाने डोळे बंद करून त्याने पुन्हा किस करावे यासाठी आतुर झाली होती. सागरनेही आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवताच भावनानेही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि शेवटच्या क्षणापर्यंत या पहिल्या स्वर्ग सुखाची अनुभूती घेतली. सागर आता डोक्याखाली हात घालून शांत विचार करू लागला. जे झाले ते योग्य की अयोग्य. तितक्यात त्याच्या कानात वेड्या नको काळजी करूस, तुझ्यामुळे आज या सुखाची अनुभूती मिळाली असे म्हणत त्याच्या छातीवर डोकं ठेवून आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि त्याच्या गालावर किस करून स्वतःला सावरत तयार झाली. सागरनेही आवरले आणि दोघेही पाऊस थांबण्याची वाट पाहू लागले. सागर आणि भावना पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. तसा ब्यापैकी पावसाचा जोर कमी झाला होता, पण पूर्णतः त्याने उघडीप घेतली नव्हती. भावना सागरच्या खांद्यावर डोक ठेवून त्याचा हात हाती घेऊन त्या पावसाकडे, ज्या पावसाने तिला खूप काही दिलं होतं, तो ती कायमस्वरूपी डोळ्यात साठवण्याकरिता पाहत होती. सागर मात्र वेगळ्याच विचारात होता. घरी काय झाले असेल, काय म्हणत असतील. पावसाने कृपा केली आणि आता तो पूर्णतः थांबला होता. दोघांनी पटकन बाईककडे धाव घेतली आणि घरी निघण्यास मार्गस्थ झाले. अचानक पडलेल्या पावसाने ब्यापैकी अंधारून आले होते आणि हवेत गारवाही होता, त्यामुळे गाडीवर दोघेही गारठले होते. इकडे घरी प्रचंड तणावपूर्ण वातावरण झाले होते. दोघांना काही झाले तर नाही ना, आणि त्यात भावना असल्याने अधिकच तणावात होते. 1.5-2 तासात दोघेही घरी पोहोचले होते. गाडीच्या आवाजाने तडक घरातील सर्व जण बाहेर धावतच आले. दोघांनाही सुखरूप पाहून सर्वांचा जीव भांड्यात पडला होता. सागर आणि भावना दोघेही गाडीवरून उतरून सर्वांच्या समोर दबकतच आले. तसा दोघांवर प्रश्नांचा भडीमार सुरू झाला होता. भावनाला काय बोलावे काहीच सुचत नव्हते. शुभदा धावतच भावनाकडे आली आणि तिने काही बोलता मिठीच मारली. सागरने धीर धरून सांगण्यास सुरुवात केली, तसे भावनाने त्याच्याकडे पाहिले आणि काय सांगतो ते ऐकू लागली. सागरने ही दोघांमधला प्रणय प्रसंग वगळता सारखाही जस घडलं तर सांगितले. हे सर्व ऐकून घरचे शांत आणि तणावरहित झाले होते. या गडबडीत मात्र त्यांना आत घ्यायचेच राहिले होते.
अंघोळीचे पाणी तापेपर्यंत पटकन त्यांना शेकोटी पेटवून दिली. शेकोटीमुळे जरा त्यांची अंगातील हुडहुडी कमी झाली होती. पाणी तापता पटापट दोघांनीही अंघोळी करून घेतल्यात. हे सर्व होईपर्यंत 9 वाजून गेले होते. जेवणासाठी सर्वजण बसले. जेवता जेवता गप्पांची मैफिल कधी रंगली आणि कसा वेळ गेला हे कळलेच नाही. शुभदा आणि भावना दोघी त्यांच्या रूममध्ये जाऊन बेडवर आडव्या झाल्या होत्या. भावना आपल्याच विश्वात होती, मध्येच लाजत होती. हसत काय होती. शुभदा सर्व काही पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज तिला दिसत होते. शुभदाला राहवून तिने चिमटा काढत विचारलेच, काय तुमच्या दोघांमध्ये काय भलतं सलग तर नाही ना घडले? तशी भावना आपल्या विश्वातून बाहेर आली आणि काही पण काय बोलतेस? चिमटा काढत विषय टाळण्याचा प्रयत्न केला. इकडे सागर आपल्या रूममध्ये आला होता. प्रेमात भावनाच्या जसे अलगद पडला तसेच तो अलगद बेडवर आपले हात पसरून पडला आणि त्या पहिल्या सुखद रम्य आठवणीनं मध्ये रमला होता. त्यात त्याला कधी झोप लागली कळलेच नाही. शुभदा आणि तिच्या घरचे दरवर्षी कुलदैवत दर्शन घेण्यास जात असे. यावर्षीही त्यांनी नियोजन करून सकाळीच तयारी करून निघू लागले. यांच्या सोबत भावनाची मात्र जायची अजिबात इच्छा नव्हती. याचे कारण म्हणजे सागर घरीच थांबणार होता. काही करून भावनाला सागर सोबत वेळ घालवायचा होता. शेवटच्या क्षणाला भावनाने गाडी थांबवा थांबवा असे सांगितले आणि काहीतरी राहिले आहे याचे निमित्त करून आणाव्यास निघताच अतिशय सफाईदारपणे पडल्याचे नाटक करून जोरात किंचाळून पाय चमकल्याने चालता येत नाही असे सांगून रडू लागताच शुभदा आणि सागर तिच्या जवळ पळत आले आणि तिला आधार देऊन घरी सोफ्यावर बसविले. शुभदाने तिला विचारता मी नाही जात, थांबते तुझ्या सोबत असे म्हणताच अग ठीक आहे, मी नको काळजी करूस, आणि सागर आहे ना असे म्हणत सागरला हळूच डोळा मारला. सागरला कळून चुकले की नाटक करते. मग सागरने ही मी आहे, घरीच नाही जाणार, कुठे नको टेन्शन घेऊस असे तिच्या बहिणीला सांगून जायला सांगितले. शुभदाने सागरला लक्ष ठेवायला सांगून ती निघाली. त्यांची गाडी दूर जाताच भावना मी ड्रेस बदलून आले असे सांगून रूममध्ये निघून गेली. बराच वेळ झाला अजून कशी नाही आली म्हणून सागर तिच्या रूम जवळ जाऊन तिला आवाज देत होता पण काहीच प्रतिक्रिया येत नाही. असे कळताच तो रूममध्ये आला. बघतो तर काय भावनाने अतिशय सिल्की गाऊन घालून त्याची वाट पाहत उभी होती. यात भावनाचे सौंदर्य एखाद्या अप्सरा समान दिसत होते. जणू एखादी मदनिकाच त्याच्या समोर असल्याचे त्याला भासत होते. एक पाऊल टाकत भावना त्याच्या समोर येताच तिने त्याचे हात धरून आपल्या हृदयावर ठेवून त्याला म्हणाली, बघ माझ्या हृदयाची धडधड तुला जाणवते का? असे म्हणतात सागरने तिला आपल्या मिठीत घेऊन अग वेडे, ते तर सागर सागर असे म्हणत आहे असे म्हणत तिच्या खांद्यावरून तिचा गाऊन अलगद खाली घेत तिच्या हृदयाच्या जागी किस करून तिला विचारू लागला की काय आता तर जास्तच धड धड करत आहे असे म्हणत तिच्या त्या गुलाबा समान कोमल ओठांचा आस्वाद घेऊ लागता भावनाने स्वतःला कामतृप्ती करिता त्याच्या स्वाधीन केले आणि अलौकिक अशा स्वर्ग सुखाचा आनंद दोघेही उपभोगू लागले. यानंतरची सलग कथा पुढील भागात आपण वाचू शकाल.